राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 4:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। डॉक्टर बबनराव तायवाडे, परिणय फुके यांच्यासह 25 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मंत्री अतुल सावे यांच्याकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी नेते नाराज आहेत आणि त्यामुळे या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। अशातच मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत आणि ज्या ज्या मागण्या आल्या आहेत किंवा जे काही संभ्रम आणि शंका भुजबळ साहेबांच्या असतील किंवा इतरत्र सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्याच्या असतील त्या आम्ही त्या ठिकाणी मी ऐकून घेणार आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या 29 वर्षांपासून घट्ट आहे आणि 3 वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली। आता शिंदे सेनेची आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी जो उमेदवार 100% निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती शिंदे सेनेतील सूत्रांनी दिली आहे। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ही सभा दुपारी 1 वाजता पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्यात होणार आहे। मराठा आणि ओबीसीच्या उपसमितीची बैठक होणार आहे। ओबीसी उपसमिती स्थापन झाल्यानंतर ओबीसी उपसमितीची ही पहिलीच बैठक होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी ही बैठक होण्याची शक्यता आहे। जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरल्यास ओबीसी समाजही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा इशारा दिलाय। सरकारने काढलेल्या जीआर विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक झाली आहे। ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धार वडेट्टीवारांनी केला। आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचं वक्तव्य जरांगे यांनी केलंय। जितका अपमान करतील तितक्या ताकदीनं लढणार असल्याचा इशारा त्यांनी नारायणगडावरून दिला। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याची मागणी जरांगे यांनी केलेली आहे। सरकारनं कुठलाही बदल करू नये असं जरांगेंनी म्हटलंय। तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नसल्याचं म्हणत बावनकुळे यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं। पदवीधर मतदारसंघ भाजपनं घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असं म्हणत शहाजीबाबू पाटलांनी भाजपला थेट ऑफर दिली आहे। यानंतर भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। वर्ध्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश न करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। ओबीसीतून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचा शासन आदेश निघाल्यावर ओबीसी समाजात अस्वस्थता पसरलेली आहे। याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। ओबीसी हक्क परिषदेत अनेक स्थानिक नेते उपस्थित होते। मराठवाडा मुक्तीदिनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। राज्य सरकारनं मराठ्यांना अत्यंत सुलभ पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाज संतप्त झालाय। सिंदखेड राजा इथे तहसील कार्यालयावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून जीआर विरोधात आंदोलन करण्यात आलं।